सर्वात महत्त्वाचं आणि ज्याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेलं आहे अशी जी जागा आहे ती आहे वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेची जागा. खरं तर या जागेवर सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आणि उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सहकोषाध्यक्ष असलेले अरुण लाखानी यांचं नाव या वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चासुद्धा सुरू आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि अरुण लाखानी यांचा मुलगा सारंग यांचं 19 जून रोजी म्हणजे खरं तर 18 जून रोजी मतदान आहे आणि 19 जून रोजी लाखानी आणि पवार कुटुंबियांमध्ये लग्न आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि अरुण लाखानी यांचे सुपुत्र सारंग लाखानी हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहे. आणि त्याच अरुण लाखानींचं नाव आता वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पुढे येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण उमेदवार निवडीपासून तर संपूर्ण घडामोडी ज्या चालू आहे त्यावर खुद्द नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा बुधवारी सकाळी नागपुरात माध्यमांसोबत बोलताना असं सांगितलंय की गुरुवारी संध्याकाळपर्यंत जो उमेदवार आहे तो निश्चित करण्यात येईल. त्यामुळे अवघ्या काही तासांचा कालावधी जरी शिल्लक असला तरी नागपूर आणि विदर्भामध्ये जी राजकीय गोटामध्ये ज्या चर्चा चालू आहे, जी सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळते त्यानुसार अरुण लाखानी यांचं नाव फार आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. खरं तर अरुण लाखानींबद्दल बोलायचं झालं तर अरुण लाखानी हे नागपुरात विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे या ठिकाणी. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अरुण लाखानी हे ओळखले जातात. संघ परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध आलेला आहे आणि अरुण लाखानी हे संघाच्या निगडीत काही सेवाभावी संस्था आहे त्याच्यावर सुद्धा विश्वस्त आहेत. आणि आदिवासी भाग असो ग्रामीण भाग असो त्या ठिकाणी आदिवासी भागात विशेषतः एकल विद्यालयाच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम जे आहे ते अरुण लाखानी आणि त्यांची जी संस्था आहे ती करत असते. परंतु या संपूर्ण निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष कोणाला तिकीट देतं हे बघणं नक्कीच जरी महत्त्वाचं असलं तरीसुद्धा जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे या ठिकाणी विदर्भातील जे राजकीय वर्तुळामध्ये गोटामध्ये ज्या चर्चा रंगत आहेत त्यानुसार या ठिकाणी महायुतीकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जी हाय प्रोफाईल मानली जाते विधान परिषदेची जागा त्यावर अरुण लाखानी यांचं नाव सध्या तरी आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे. खरं तर एक गोष्ट आपण नक्कीच समजून घेतली पाहिजे की वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून रामदास आंबटकर हे त्या ठिकाणी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करत होते. वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर ती जागा जी आहे ती रामदास आंबटकरांनंतर रिक्त झालेली आहे. तसेच वर्धा चंद्रपूर गडचिरोली या विधान परिषदेच्या जागेवर रामदास आंबटकरांपूर्वी उद्योगपती मितेश भांगडिया ज्यांचे चिरंजीव बंटी भांगडिया हे चिमूर विधानसभाचे भाजपचे आमदार आहेत. त्यांचे वडील मितेश भांगडिया हे त्या ठिकाणून 6 वर्ष ते विधान परिषदेचे नेतृत्व त्या ठिकाणून त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे नक्कीच अत्यंत हाय प्रोफाईल अशा प्रकारची ही निवडणूक होणार यात काही शंका नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्ष कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी देते हा जरी सध्या सस्पेन्स असला तरी आपण पुन्हा एकदा सांगतोय की राजकीय वर्तुळात आणि जी सूत्रांकडून माहिती आहे त्यानुसार अरुण लाखानी यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतं आहे. खरं तर या संपूर्ण उमेदवार निश्चितीच्या घडामोडींमध्ये अरुण लाखानी कुटुंबीय आणि सुप्रिया सुळे कुटुंबीय यांनी गेल्या रविवारीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली होती आणि खरं तर लग्नाचं निमंत्रण देण्यासाठीची ती भेट असल्याचं अर्थात सांगितलं जात आहे. परंतु अरुण लाखानी आणि सुप्रिया सुळे या दोन्ही कुटुंबांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळे विविध चर्चांना या ठिकाणी उधाण येणं स्वाभाविक आहे.
खरं तर अरुण लाखानी हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सहकोषाध्यक्ष असले प्रदेशावर, तरीसुद्धा ते व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, एक त्यांचा मोठा व्यवसाय आहे, सामाजिक काम आहे. अशामध्येच गडकरी फडणवीसांच्या जवळचं असणं, संघ परिवाराच्या जवळचं असणं हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. अशातच या संपूर्ण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अधिकृत अजूनही घोषित झालेली नसली तरीसुद्धा मात्र नगरसेवकांच्या पळवापळवीला मोठा वाव या ठिकाणी आलेला आहे. एक खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आपण सांगितली पाहिजे. त्यानुसार कालच विजय वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळाले की काँग्रेसचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले म्हणजेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि या ठिकाणचे नगरसेवक जे आहे 50 ते 60 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहे काँग्रेसचं, असं बोलण्यात येत होतं. विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर आरोप केला, बंटी भांगडिया यांच्यावर आरोप केला की कुठेतरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडा बाजार हा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर बंटी भांगडिया यांनी सुद्धा पलटवार करत म्हटलं की काही नगरसेवक जे आहेत ते नक्कीच उन्हाळा असल्यामुळे आपापल्या परिवारासोबत बाहेर फिरायला नक्कीच जाऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी नगरसेवकांचं जे पळवापळवी आहे ती आत्तापासूनच सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोडेबाजार होणार यात काही शंका नाही आहे. परंतु उमेदवार कोण असणार यासाठी काही तासाचा वाट जी आहे ती आपल्याला बघावी लागणार आहे. कारण की गुरुवार संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पक्ष या निवडणुकांमध्ये कोणाला आपली उमेदवारी देते हे बघणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. परंतु सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लाखानी हे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून ज्यांचं नाव सध्या भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.